नमस्कार, मी सोनल. ती कोण होती या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या स्त्रियांबद्दल ज्यांनी काळ, परिस्थिती, मर्यादा, संघर्ष काहीही असो पण थांबायचं कधी शिकलंच नाही. भविष्यात आपण बोलणार आहोत पहिल्या महिला शासकांबद्दल, पहिल्या महिला वैज्ञानिकांबद्दल, पहिल्या महिला डॉक्टर, शिक्षिका, क्रांतिकारक, कलाकार आणि जग बदलून टाकणाऱ्या अद्भुत व्यक्तिमत्वांबद्दल, ज्यांनी इतिहास लिहिला, संघर्ष मोडून काढला आणि जगाला नवीन दिशा दिली. आज आपण जाणून घेणार आहोत विज्ञान क्षेत्रातील 2 वेगवेगळ्या शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला आणि एकमेव व्यक्ती मेरी क्युरी यांच्याबद्दल. मेरी क्युरी यांचं मूळ नाव मारिया स्कोडोस्का. मेरी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 रोजी पोलंडमधील वॉर्सा येथे झाला. त्यावेळी पोलंड रशियाच्या ताब्यात असून पोलिश संस्कृतीवर अनेक बंधने होती. मेरी यांचे बालपण खूप कठीण होते. त्या लहान असतानाच त्यांच्या आईचा आणि एका बहिणीचा आजारामुळे मृत्यू झाला. त्यांचे वडील शिक्षक होते, पण रशियन सरकारमुळे त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागली. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. दारिद्र्य, राजकीय अत्याचार, मर्यादित शिक्षण हेच तिच्या आयुष्याचं वास्तव जरी असलं तरी पण मेरी स्मार्ट होती, शांत होती आणि तिच्यात मला शिकायचंच आहे अशी आग होती. त्या काळात पोलंडमध्ये मुलींना विद्यापीठात प्रवेश मिळत नसे. तरीही मेरी यांनी फ्लाइंग युनिव्हर्सिटी म्हणजे एका गुप्त शाळेमधून शिक्षण सुरू ठेवलं. तिचं एकच ध्येय होतं, ज्ञान म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं. मेरी आणि त्यांची बहीण ब्रोन्या या दोघींनाही उच्च शिक्षण घ्यायचं होतं. बहिणीच्या शिक्षणासाठी मेरीने वयाच्या 18व्या वर्षापासून अनेक वर्ष कष्ट केले आणि पैसे पाठविले. पुढे वयाच्या 24व्या वर्षी त्या पॅरिसमध्ये आल्या आणि प्रसिद्ध सॉर्बोन विद्यापीठात भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास सुरू केला. तिथे त्या दिवसा काम करायच्या आणि रात्री अभ्यास. भूक, थंडी, एकटेपणा सारं काही भोगलं पण कधीही हार मानली नाही. पॅरिसमध्ये आल्यावर मेरी यांचे आयुष्य आणि संशोधन, विशेषतः पेरी क्युरी यांच्यासोबतचा प्रवास विज्ञानाच्या इतिहासातील एक सुवर्णपानच म्हणावं लागेल. पॅरिसमध्ये संशोधन करत असताना 1894 साली मेरी यांची ओळख पेरी क्युरी यांच्याशी झाली. पेरी हे एक अत्यंत हुशार आणि तेवढेच संवेदनशील फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते. विज्ञानावरील प्रेम आणि साधेपणामुळे ते जवळ आले आणि 1895 त्यांनी लग्न केलं. पेरी आणि मेरी यांनी एकत्र संशोधनाचे काम सुरू केले. ही केवळ पती-पत्नीची जोडी नाही तर 2 महान शास्त्रज्ञांची भागीदारी होती. त्यांचे संशोधन एका मोडकळीस आलेल्या जुन्या, गळक्या आणि हवेशीर नसलेल्या शेडमध्ये चालत असे. उन्हाळ्यात प्रचंड उकाडा आणि हिवाळ्यात गोठवणाऱ्या थंडीत संशोधनाचे कार्य अथक चालू असे. ते म्हणायचे, आमची प्रयोगशाळाच आमचं घर आहे. आधुनिक उपकरणांची वानवा असली तरी बराच वेळ ते किरणोत्सर्गाचा अभ्यास करण्यात घालवीत. धूर आणि सातत्याने रसायनांच्या संपर्कात राहून त्यांचे आरोग्य बिघडत होते, पण त्यांनी काम थांबविले नाही. त्या काळी हेनरी बेक्वेरेल यांनी युरेनियममधील उत्सर्जनाचा शोध लावला होता. त्यापुढे जाऊन क्युरी दाम्पत्याने पीच ब्लेंड या खनिजावर प्रयोग केले. किरणोत्सर्ग, रेडिओ ॲक्टिव्हिटी हा शब्द सर्वप्रथम मेरी यांनीच वापरला. 1898 त्यांनी 2 महत्त्वाच्या मूलद्रव्यांचा शोध लावला. एक म्हणजे पोलोनियम. मेरी यांच्या मायदेशाच्या आठवणीत म्हणजे पोलंड देशाच्या आठवणीत त्यांनी याला पोलोनियम नाव दिले. दुसरे रेडियम. हे अंधारात चमकणारे आणि प्रचंड ऊर्जा देणारे मूलद्रव्य होते. विशेष म्हणजे केवळ 1 ग्राम रेडियम मिळवण्यासाठी त्यांना टनावारी पीच ब्लेंड खनिज उकळावे आणि गाळावे लागेल. हे काम शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारे होते. त्यांच्या या असाधारण कार्यासाठी 1903 मध्ये मेरी क्युरी, पेरी क्युरी आणि हेनरी बेक्वेरेल यांना संयुक्त भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. पुढे 1906 मध्ये रस्ता अपघातात पेरी क्युरी यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे मेरी यांच्यावर खूप मोठा आघात झाला. मेरी तुटली पण थांबली नाही. ती म्हणाली, आपल्याला काय करता येईल ते करायचं, बाकी सगळं नियतीवर सोडायचं. आणि पेरी यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी दुप्पट जोमाने कार्य सुरू केले. पेरी क्युरी
सॉर्बोन विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांच्या मृत्यूनंतर विद्यापीठाने हे पद मेरी क्युरी यांना देऊ केले. मेरी क्युरी यांनी हे पद आव्हान म्हणून स्वीकारले आणि सॉर्बोन विद्यापीठात शिकवणाऱ्या त्या पहिल्या महिला प्राध्यापक ठरल्या. त्यांनी प्रयोगशाळेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन रेडियम वेगळे करण्याचे काम निरंतर सुरू ठेवले. 1903 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले होते आणि आता 1911 मध्ये त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले, कारण त्यांनी कष्टपूर्वक शुद्ध स्वरूपातील रेडियम, मेटॅलिक रेडियम वेगळे करून दाखविले आणि त्याचे अणुवस्तुमान म्हणजेच ॲटॉमिक वेट निश्चित केले. 2 वेगवेगळ्या विषयात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र नोबेल जिंकणाऱ्या त्या जगातील पहिल्या आणि एकमेव व्यक्ती ठरल्या. हा विक्रमच आहे. 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. तेव्हा मेरी क्युरी यांनी आपले संशोधन बाजूला ठेवून माणुसकीसाठी, मानव धर्मासाठी काम केले. जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी एक्स-रे मशीनची आवश्यकता असे. अशात मेरी यांनी वाहनांमध्ये एक्स-रे मशीन बसविले. या गाड्यांना लिटिल क्युरीज किंवा पेटीज क्युरीज असेही म्हटले जाते. त्या स्वतः गाड्या चालवत युद्धभूमीवर गेल्या, डॉक्टरांना मदत केली, हजारो सैनिकांचे प्राण वाचवले. युद्धानंतर मेरी यांनी पॅरिस आणि वॉर्सा, पोलंड येथे रेडियम इन्स्टिट्यूट स्थापन केल्या. तिथे रेडियमचा वापर कर्करोगाच्या उपचारासाठी करता येईल का यावर संशोधन सुरू केले. परंतु सतत किरणोत्सर्गी पदार्थांच्या रेडिएशनमध्ये राहिल्यामुळे त्यांना अप्लास्टिक ॲनिमिया हा रक्ताचा विकार झाला आणि यातच 4 जुलै 1934 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी विज्ञानासाठी आयुष्यच नव्हे तर आपले प्राणही वेचले. आज मेरी क्युरी या फक्त शास्त्रज्ञ नाहीत, त्या एक प्रेरणा आहेत. मेहनत, जिद्द आणि कुतूहलाच. त्या म्हणायच्या, लाईफ इज नॉट इझी फॉर एनी ऑफ अस, बट व्हॉट ऑफ दॅट, वी मस्ट हॅव परसिव्हरन्स. आजच्या युगात स्वतःला आणि प्रत्येक मुलीला सांगावंसं वाटतं, जर मेरी करू शकते तर तूही करू शकतेस. ही होती मेरी क्युरी यांची गोष्ट. एक स्त्री जी अंधारात उजेड शोधत राहिली आणि त्या उजेडाने संपूर्ण जगाला प्रकाश दिला. जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा प्रवास ऐकायचा असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सिरीज ती कोण होती मध्ये भेटूया पुढच्या भागात पुढच्या व्यक्तीसोबत. तोवर ऐका, वाचा आणि विचार करा. थँक्यू.